वेलकम बॅक टू एंजल ड्रीम्स. तर कशा आहात तुम्ही? मी तुमची सगळ्यांची लाडकी स्वाती रताळे. तर आज माझ्या बहिणीचा रिझल्ट आहे ITIचा. तर दोघी पण खूप टेन्शन घेत आहेत. नेहा आणि माधवीचा आज दोघीचा पण ITIचा रिझल्ट आहे. तो 12च्या नंतर लागणार आहे. तर बघू किती वाजता लागेल. तर मी त्यांची रिएक्शन नक्कीच तुम्हाला दाखवेल माझ्या ब्लॉग मध्ये. तर तुम्ही माझे ब्लॉग प्लीज वॉच करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो बाय बाय गाईज. तर तिला झोप पण आले रात्रभर काल. बघू शकता ह्या दोघीचा पण खूप असा उतरून गेलेला आहे. तिला रिझल्टचे टेन्शन येत आहे. तर बघू रिझल्टचा दिवस आहे. तर आम्ही सगळेजण खूप सुस्त झालेलो आहोत आणि टेन्शन मध्ये पण आहोत. देवाने ह्या दोघीचा रिझल्ट चांगला लावा हीच आमची विनंती आहे. महादेवीला तर खूपच टेन्शन येत आहे. प्लीज तेव्हा तिला रिझल्ट चांगला दे आजचा. आणि तिने खूप मेहनत केली. ITIचे 2 वर्ष तिने खूप डेडिकेशन अभ्यास केला, स्टडी केली, प्रॅक्टिकल्स केले आणि रोज अटेंड कॉलेज केले. कारण ITIच्या स्टुडंटला कॉलेज अटेंड करायची खूप गरज असते. रेग्युलरली त्यांचं कॉलेजचा टायमिंग पण खूप मोठा असतो, 8 तास असतो. तर त्यांनी खूप हार्डवर्क केलेलं आहे. तर प्लीज देवा त्यांना सगळ्यांना फळ दे त्याचं हार्डवर्कचं. तर मला वाटते की त्या पासच होतील. तर आपण बघू रिझल्टची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. बाय बाय. काय नाही म्हणजे 70 झाले सबस्क्राईबर करतात. नाही 70 नाही 70 होतात. हो त्याचे झाले 2,500 पण त्याचे सगळे तारक मेहता झाले. तर नाही आम्ही ढोकळा करत आहोत गाईस. अरे कधी मोरे टाकलीच नाही. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे. किती बर्थडे कोणाचा आहे पण कोण दिली तू दुसरा हाय गाईज. तर मी स्वाती रताळेची बहीण पूनम. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत टेरेसवर बसलेलो आहोत. आणि हा सोहम आलेला आहे, माझ्या मामाचा मुलगा. आणि ही आमची ही बारकी चिमी आहे आमची. आणि ही सुजाता, एक पागल मुलगी, खूप सुंदर दिसत आहे. जिला की फक्त खाता येतं, बाकी काहीच नाही करता येत. ओके. आणि हा बघू शकता तुम्ही आकाश, निरभ्र असं आकाश बघू शकता. आणि ही स्वाती स्वतः ते बसलेली आहे. पारिजातकाचं झाड आहे आणि ह्याला सुंदर असे फुलं लागतात. तुम्ही बघू शकता. आम्ही रोज उठलं की त्यांचीच फुलं घेतो. गाईज हे बघू शकता किती छान नारळाचं झाड मोठंच्या मोठं आहे आमच्या इथं आलेलं. आणि हे आमचा कट्टा भरलेला आहे. कट्टा भरलेला आहे. आम्ही आता गच्चीवर मस्तपैकी आराम करत आहोत आणि धिंगाणा करत आहोत. आणि माझी दीदी पण आलेली आहे पुण्यावरून. तर आज आम्ही खूपच एन्जॉय केलो. आम्ही असा ढोकळा बनवला. तर तुम्ही बघू शकता ढोकळा पण आम्ही बनवलेला, कसा बनवला काही नाही. तर आता हे बघा छोटे मुलं कसे. हे बघा आजकालची पिढी कशी मोबाईल मध्ये गुंतलेली आहे. त्यांना असे ग्राउंड मधले खेळ खेळावेसेच वाटत नाहीत. आणि आमचा बारकू सुद्धा बघा काही खेळायला शिकवलं नाही, ते फक्त व्लॉगिंग नाही. ब्लॉगिंग करणं खूप महत्वाचं झालेलं आहे सध्याच्या काळाला. जर आपण ब्लॉग बनवले तरच आपण या काळात अप टू डेट
मला देताच आहे ना. हॅलो गाईस, तर आता आमचे शिवांश आणि वेदांश आलेले आहेत. तर आम्ही आता दुसऱ्या गणपतीच्या आरतीला जाणार आहोत. आताच आम्ही भंडारा खाऊन आलेलो आहोत. तर आम्ही आता दुसऱ्या गणपतीच्या आरतीला जाणार. तर बघू शकता हे दोघं जण तर हो धिंगाणा करत आहे. हे विमान नाही ग वेदांशच्या शिवांशच्या ह्याच्यावर बसून भंडारा खायला चल मग भरेला चल म्हणा हिला भंडारा खायला चल म्हणा स्वातीला कुठं खायला जायचं म्हणा कुठं आणि आरतीला यायचं नाही. यायचं म्हणा. आधी आरतीला जाऊ की आपण. लांब आहे ए बारकू शिवांश 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 आरतीला जाऊ आरतीला. चल म्हणा आरतीला पटकन एरोप्लेन वर बसून मग तिला बघू शकता आम्ही सगळेजण आता बसलेलो आहोत. तर आरतीचा टाइम झालेला आहे. 7 वाजलेले आहेत. गणपतीच्या आरतीला आज रविवार आहे. तर आज गणपतीचा लास्ट शेवटचा दिवस आहे. उद्या परवा गणपती जाणार आहेत आपल्यापासून खूप दूर. तर म्हणून आपण आरतीला जाणं गरजेचंच आहे की नाही बारकू. आरतीला जाणं गरजेचं आहे ना. आरतीला जाणं गरजेचं आहे ना. हो मन की रे भंडाऱ्याला जायचं हो ना. हो हो आणि शिवांश आणि तू कुठे गेलतास रे तेव्हा. आम्ही गच्चीवर बसल्या होत्या. वेदांश तू कुठे गेलता. असं कसा आम्ही किती वाट बघितल्या काय. आणि ते विमान कुठून आणलास. विमान कोणाचं आहे ते विमान. मला देतोस मला देतोस. हे नारळ फोडा डोसक्यात उचल ना बेटा. उशी बाजूला ठेव रे समोर. मी बसतो थांब थांब मी थांब थांब संगम तू थांब त्याने कर. इथं मी बसते इथं मी बसते इथं मी बसतो. ती उशी बाजूला ठेव. हा मी बसू मग तिथं. मी कुठं बसते. नेहा तू कुठं बसती ना. नेहा तू आणि मी बेटा स्वाती आ तू. मी कुठं बसते. मी इथं बसते. आणि पूनम तू कुठं बसती. आणि आप्पा कुठे बसतात. आप्पा कुठे बसतात. महादू कुठं बसती. महादू आणि तू कुठं बसलो. शिवांशी मम्मी आलेली आहे तिला त्याला नेण्यासाठी. मी पूजेचं सामग्रीचं साहित्य आज आमची आरती पण आहे. तर आम्ही सगळं सामग्रीचं ठेवलेलं आहे. आणि आमचा आज आरतीचा दिवस आहे. भंडारा झालेला आहे आमचा आज. तर आज आरती आहे गणपतीजवळ. तर आम्ही सगळेजण आरतीला जाणार आहोत. हे दोघं पण रेडी झालेले आहेत. बघू शकता हे वेदांश पण झालेला आहे. तर ह्याला काही वेडं लागली का आहे की चिरकत पण आहे. आणि हे झेंडूबाम कसं काय घेऊन कुठं जात आहेस तू. वेडा झालास काय. वेडा झालास काय आहेत कशाचे. हे बघा हे पागल झालंय. हे शिवांश आमचा छोटा पागल झालाय. मूर्ख झालाय मूर्ख. तू मूर्ख आहेस का. हो तू मूर्ख आहेस. महादेवीचा आणि नेहाचा रिझल्ट येणार आहे थोड्या वेळातच. तर आता आपण त्यांचे रिॲक्शन बघू. त्या पास होतात फेल होतात त्यावर डिपेंड आहेत. तर बघू शकता पप्पा पण बसले आहेत. नेहा पण बसलेली आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आणि महादेवीचा रिझल्टची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत आहोत. इसके लिए सबसे पहले आपको स्किल इंडिया डिजिटल की ऑफिशियल वेबसाइट विजिट करना होगा. इसको आपको ओपन करना होगा. इसका डायरेक्ट लिंक आपको इस वीडियो के नीचे डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा. तो उस पर जैसे ही क्लिक करेंगे ये इंटरफेस आपके सामने दिखाई देगा. यहाँ पर आपको जो प्रोफाइल फोटो का ऑप्शन आपको राइट साइड में देखने को मिल रहा है. इस पर आपको क्लिक कर देना होगा. जैसे इस पर क्लिक करेंगे यहाँ पर 2 ऑप्शन महादेवीचा रिझल्ट लागत आहे आता थोड्या वेळातच. क्लिक करना होगा. और यहाँ पर 3 ऑप्शन आपको देखने को. तर देवाकडे महादेवीने आता खूप प्रार्थना केली. तुम्ही बघितल्या महादेवीने आरती पण केलेली आहे आज.
तर तिला देवाने आशीर्वाद द्यावा आणि तिला पास करावे हीच तिची नम्र विनंती आहे. बघू काय होते ते आता थोड्या वेळात. रिझल्ट लागलेला आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आता नेहा पास झाली फेल झाली की थोड्याच वेळात कळणार आहे. तर नेहाला खूप टेन्शन येत आहे, तिच्या चेहऱ्यावरच तिचे टेन्शन दिसत आहे. आम्ही सगळे बसलेलो आहोत, तिच्या रिझल्टची वेट करत आहोत. तो यहाँ पर मैं एक कैंडिडेट का अरे लागला नाही का बता रहा हूँ सेम इसी तरह से आप अगर सेकंड ईयर अगं ते हँग लोड खायली तर तिचा रिझल्ट आता लागणार आहे. अगं ते बंद कर, किती आवाजाचं बंद कर, त्या आवाजाचं बंद कर, मोबाइल नंबर डालना होगा जिससे आवाजाचं बंद बाजूला बाजूला बाजूला. तर नेहाचा रिझल्ट लागलेला आहे. आता बघू शकता व्ह्यू रिझल्ट. बापरे, नेहाचा रिझल्ट लागलेला आहे गाईस. तर नेहा आमची पास हो पास हो पास हो पास हो. आमची नेहा पास झाली पास झाली पास झाली पास झाली. बघू शकता नेहाची रिएक्शन. 444 मोरया मंगल मूर्ती मोरया. बघा आमची नेहा पास झालेली आहे. पास कुठे आहे ना? पास झाली की काही इथे वरी आहे ना पास झालेलं नाव. 444 भेटले का? इथं नाव आहे. हे बघा, इथे नेहाचं नाव आहे. नेहा पास बी आले रिझल्ट पास नाव आले की पास तर होतेच पण चांगले मार्क. बघा पास झालेली आहे. तर आता मग बघा महादेवीचा रिझल्ट बघणार आहोत. आता महादेवीचे रिॲक्शन आम्ही बघू शकता. आता तुम्ही महादेवी पण इकडून महादेवीला तर खूप भीती वाटत आहे. सकाळपासूनच ती टेन्शन घेत आहे. आता तिचा रिझल्ट आम्ही चेक करणार आहोत. देवा महादेवीला पण पास कर. तिने तर खूप आरत्या वगैरे केलेल्या आहेत. तर तिने रिझल्ट चेक करत आहे तिचा, बघू शकता तुम्ही. त्याच्यात बघ व्हॉट्सअप मध्ये कट केलीस. तर कसं वाटत आहे महादेवीचा रिझल्ट? महादेवीने तिचे आता डेट ऑफ बर्थ टाकत आहे स्क्रीनवरती. तर बघू शकता आता महादेवीचा पण रिझल्ट येणारच आहे थोड्या वेळात. तर बघा वेबसाईट लोड खात आहे. महादेवीचे रिॲक्शन बघू शकता तुम्ही. आता महादेवीचा पण रिझल्ट येत आहे. आई पप्पा पण वेट करत आहे तिच्या रिझल्टची. वरी कर 400. गणपती बाप्पा मोरया. आमची महादेवी पण पास झालेली आहे. अरे बापरे, मोरया मंगलमूर्ती मोरया. नेहापेक्षा जास्त महादेवीने मार्क घेतलेले आहेत. तर नेहाला वाटत आहे तिला जास्त मार्क पडले. असं वाटत आहे. मेहनत केली होती, मला खूपच छान वाटते आणि खूपच आनंद झालाय. माझी दोन्ही लेकरं छान मार्कांनी पास झाले. तुम्हाला कसं वाटत आहे सांगा थोडं. मला सकाळपासून प्रयत्न होत होतो माझ्या लेकरांची मेहनत वाया जाऊ नये. तेव्हा बाप्पाला मी प्रार्थना केली माझ्या लेकराला चांगलं. तुला कसं वाटत आहे? तुझा रिझल्ट लागलेला आहे सांग. कमी पडलं नाही तुला? रिझल्ट पास झालीस त्याचं कसं वाटत आहे तुला सांग? मला खूप छान वाटत आहे. मी आता गणपतीच्या आरती करून आलेली आहे. तरी पण मला भीती वाटत नव्हती, कारण मला माहित होतं की माझा रिझल्ट चांगलाच येईल. तर मी ह्या वर्षी खूप छान मार्गाने पास झालेली आहे. तर मला खूप छान वाटत आहे आता.